समजा तुमच्याकडे 1 कोटी रुपये आहेत आणि समोर 2 ऑप्शन. पहिला, सिटीमध्ये 1 करोडचा चांगला प्रशस्त फ्लॅट आणि दुसरा, ग्रोईंग एरियामध्ये 1 करोडची जमीन. मग 2035 मध्ये या दोघांपैकी कोणता ऑप्शन निवडणारा व्यक्ती जास्त श्रीमंत असेल? फ्लॅट घेणारा की मग जमीन घेणारा? आज 1 कोटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये चांगला 2 BHK मिळतो. पण खरी गोष्ट आहे का? फ्लॅट म्हणजे काय? बिल्डिंग. आणि बिल्डिंग म्हणजे काय तर स्ट्रक्चर. आणि स्ट्रक्चरची व्हॅल्यू वेळेसोबत कमी होते. आता लँड म्हणजे काय तर लिमिटेड रिसोर्सेस. जगात जमीन वाढत नाही तर लोकसंख्या वाढते. फ्लॅट मध्ये तुम्ही पूर्णपणे जमीन मालक नसता. तुमच्याकडे फक्त एक छोटासा शेअर असतो. पण प्लॉट मध्ये 100% तुमचंच नाव. आता चला याला थोडं प्रॅक्टिकली समजूयात. सगळ्यात आधी बघूयात फ्लॅटचा सिनारिओ. ॲप्रिसिएशन ॲव्हरेज 5 ते 7% इयरली. मेंटेनन्स कॉस्ट 15 ते 20 वर्षांनी रेनोव्हेशन. 25 ते 30 वर्षांनी बिल्डिंग जुनी होणार. आणि 2035 पर्यंत कदाचित त्याची व्हॅल्यू जाईल 1.6 to 1.8 करोड. पण बिल्डिंग जुनी झाल्यावर बायर नेगोशिएट करतो. आता बघूयात लँड सिनारिओ. ग्रोईंग एरियामध्ये 10 ते 15% ग्रोथ पॉसिबल असते. नो मेंटेनन्स, नो डिप्रिसिएशन. डेव्हलपमेंट आली की बूम. आणि 2035 पर्यंत व्हॅल्यू जाऊ शकते 2.5 to 3 करोड. आता थोडं सायकोलॉजिकल पद्धतीने याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता एखादी व्यक्ती फ्लॅट का घेते तर फ्लॅट मध्ये सिक्युरिटी वाटते, स्टे करता येतं आणि EMI जस्टिफाय वाटतो. पण इन्व्हेस्टर काय करतो? तो फ्युचर इन्फ्रास्ट्रक्चर बघतो, मेट्रो प्लॅन बघतो, हायवे एक्सपान्शन बघतो. इन्व्हेस्टर घर विकत घेत नाही तर तो लोकेशन विकत घेतो. पण थांबा, जमीन सगळ्यांसाठी नाही. रॉंग लोकेशन घेतली तर 10 वर्ष काहीच वाढ नाही. फ्लॅट सुद्धा फायदेशीर असू शकतो जर रेंटल यील्ड जास्त असेल. गेम काय आहे माहितीये का? तर ऍसेट नाही, डिसिजन महत्वाचा आहे. 2035 मध्ये श्रीमंत कोण असेल? फ्लॅट घेणारा की मग जमीन घेणारा? उत्तर अगदी सोपं आहे. जो रिसर्च करून इन्व्हेस्टमेंट करेल तो जिंकेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट कधीही इमोशनवर करू नका तर ती विजनवर करा. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओ सोबत.